सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील केंद्रातील पेन्शनधारक कर्मचारी यांच्यासाठी 8 पे कमिशन 8व्या वेतन आयोगासंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे। या संदर्भात लोकसभेतून ही महत्त्वपूर्ण अशी बातमी असून काय आहे ती बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग 8व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। नवीन वेतन आयोगासंदर्भात लोकसभेत खासदार आनंद भदौरिया व TR बाळू यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता। सदर प्रश्नास केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिलेलं आहे। यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी दिलेली आहे, परंतु सदर 8वा वेतन आयोग समितीसाठी अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। आणि यावर प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देत असं म्हटलेलं आहे की 8वा वेतन आयोग हा तेव्हाच लागू केला जाईल ज्यावेळी वेतन आयोगामार्फत शिफारशी करण्यात येईल। यामुळे आता 8वा वेतन आयोग लांबणीवर जाणार हे निश्चित आहे, कारण 8वा वेतन आयोगाची घोषणा होऊन 6 महिने झाले तरीही अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही। यामुळे खासदारांनी नवीन वेतन आयोगाचा अध्यक्ष सदस्य निवडी तसेच टर्म्स ऑफ रेफरन्स विषयक माहिती मागवण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी धक्कादायक बातमी आहे, कारण यामुळं लागू होणारा वेतन आयोग जो आहे 2026ला तो आता पुढं लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद।